आज ना आपण उकडलेले मक्याचे दाणे आणि ब्रेडपासून खूप कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत. चवीलाही खूप चटपटीत लागतो, टेस्टी लागतो, पण बिना फ्राय करता. तर ते कसं बनवायचं तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तिथे उकडलेले मक्याचे दाणे. तर हे बघा, दाणे मी उकडून घेतलेले आहेत, उकडूनच वापरायचं आहे. आता हे थोडेसे आपल्याला ना असे फोडून घ्यायचे आहेत. त्यामुळे मी काय करणार आहे, ह्याला असं चॉपरमध्ये घालून आपण थोडंसं क्रश करून घेऊया किंवा मिक्सरमध्येही पल्सवरती थोडंसं एक सेकंद असं तुम्ही फिरून घेऊ शकता. तर यामध्येही काम पटकन होतं, त्यामुळे मी यामध्ये घालून आपण हे थोडंसं हलकंसं फोडून घ्यायचं आहे. आपल्याला याची पेस्ट वगैरे करायची नाही आहे. तर बघू शकता, हे थोडेसे असे मी फोडून घेतलेले आहेत. जास्त पेस्ट वगैरे झालेली नाही आहे, असंच आपल्याला हवं आहे. जास्त जर तुम्ही मिक्सरमध्ये जास्त पेस्ट करायला गेलात ना तर याचा ओलसरपणा जास्त सुटतो आणि मग आपल्याला यामध्ये बाइंडिंगसाठी जास्त साहित्य घालावं लागेल. तर तसं होऊ नये त्यासाठी काय करायचं, हे चॉपिंगमध्ये घालून चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे. तर सर्वप्रथम मी इथे घालते ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत. आता याला तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता किंवा असंच हाताने थोडंसं रफली तोडूनही घालू शकता. कारण हे जे मक्याचं ओलसरपणा आहे ना स्वीटकॉर्नचा, त्यामुळे हे व्यवस्थित यामध्ये मिक्स होतात. जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे शोषून घेतात. तर इथे मी 4 जे आहेत ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत. हलकेसे कुस्करून घ्यायचे आहेत आपल्याला. थोडंसं मिक्स करत गेलात की लगेचच हे ना एकदम मस्त गोळ्यासारखे तयार होतील. जास्त वेळही लागत नाही आहे. तर किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मिक्सरमध्ये याचा ब्रेड क्रम्सही बनवून घेऊ शकता. तेही यामध्ये घातला तरी चालेल. तुम्हाला ब्रेड नसेल वापरायचं तर मग पोहे थोडेसे भिजून ते वापरू शकता. त्यानंतर इथे मी 2 घेतलेले उकडलेले बटाटे, तेही किसून घेऊ शकता किंवा मग अशा हाताने फोडूनही घेऊ शकता. थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे. हे 2 बटाटे आपण कुस्करून घेतलेले आहेत. तर हे बघा, बटाटे व्यवस्थित मिक्स होतात. बटाट्यांमुळे काय होतं, जे पॅटीस आपण स्नॅक्स बनवणार आहोत ते छान असं टेस्टी होतं, आतून सॉफ्ट असं होतं आणि बाइंडिंगही छान येतं. तर आता हे बटाटे आपले कुस्करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही घालायचे आहेत उकडलेल्या भाज्या. तर इथे मी थोडेसे मटार आणि थोडंसं गाजर घेतलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. एक छोटासा असा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 किंवा 1 हिरवी मिरची, तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तिथे मी 2 छोट्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. थोडीशी हळद पावडर घालायची आहे आपल्याला. एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते, कारण आपण हिरवी मिरचीही वापरली ना, त्यामुळे अर्धा चमचाच लाल मिरची पावडर वापरते. एक छोटा अर्धा चमचा एक गरम मसाला पावडर वापरते. आणि आपला नाश्ता जो आहे चटपटीत होण्यासाठी इथे मी ना चाट मसाला वापरलेला आहे. तर अर्धा चमचा चाट मसाला किंवा मग आमचूर पावडर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथे घालू शकता. चवीनुसार घालूया मीठ. तर इथे मीठ घातलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तुम्हाला जास्त प्रमाणात कोथिंबीर आवडत असेल तर घालू शकता. तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं घट्ट गोळ्यासारखं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अजून काहीही साहित्य ॲड करायचं नाही आहे. झटपट असं आपलं हे स्नॅक्स तयार होतं. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर हे बघा, व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर काय करायचं, आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत. एक छोटा लिंबू असतो ना, छोटा किंवा मध्यम आकाराचे, तेवढ्या साईजचे मी याचे छोटे बॉल बनवून घेते. जास्त मोठे करायचे नाहीत. किंवा तुम्हाला जसं स्नॅक्स डीप फ्राय करायचं असेल, शॅलो फ्राय करायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज बनवू शकता. तर इथे मी छोटे छोटे असे बॉल्स याचे बनवून घेतलेले आहेत, कारण आपण हे फ्राय करणार नाही आहोत. त्यासाठी इथे मी बॉल करून घेतले आहे. त्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ, किंवा तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर, मैदा काहीही घेऊ शकता. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याची घट्टसर अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. तर एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, मध्यम अशी मी तुम्हाला दाखवणार आहे किती यामध्ये पाणी घालायचं आहे ते. तर थोडंसं पाणी घाला, कारण मग जास्त पाणी एकत्र घातलं तर याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. तर थोडं थोडं पाणी घाला, चांगलं फेटून आपण हे पीठ मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, इतपत असं घट्टसर असं किंवा पातळसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ना मी 2-3 ब्रेड स्लाईस असे क्रम्स करून घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये फिरून घ्या, म्हणजे ब्रेड क्रम्स आपले घरी तयार होतात इझिली, किंवा मार्केटमध्येही तुम्हाला इझिली मिळतील. आता आपण जे बॉल बनवून ठेवले होते
ते एक एक यामध्ये डीप करायचं आहे, व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची जी पेस्ट आहे ती काढून टाकायची आणि लगेच त्याला ब्रेड क्रम्सवरती टाकून ब्रेड क्रम्सने व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे. बघा गोल गोल फिरून मी याला पूर्ण ब्रेड क्रम्स जे आहेत लावून घेते आणि थोडंसं हाताने गोल गोल फिरून घ्या. म्हणजे काय होतं, ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिपकले जातात जेव्हा तुम्ही फ्राय कराल किंवा आपण जसं अप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत तसं मग ब्रेड क्रम्स निघणार नाही. त्यामुळे ते व्यवस्थित चिकटण्यासाठी हाताने थोडंसं असं गोल गोल फिरून घ्या त्याला. बघू शकता पेस्टमध्ये बुडवायचं आणि लगेच त्याला ब्रेड क्रम्समध्ये टाकून व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हलक्या हाताने गोल गोल फिरवायचं आहे. तर हे बघा आपलं असे हे बॉल पटापट मी बनवून घेते. बाकीचे सर्व जे बॉल आहेत मी बनवून घेते. तर हे स्नॅक्स आपलं बनवून झालेले आहे. आता तुम्ही ना हे स्नॅक्स असंच बनवून फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता. 1-2 दिवस अजिबात खराब होत नाही. एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचं मन होईल तेव्हा पटकन अर्धा तास आधी बाहेर फ्रीजमध्ये काढून ठेवायचं आणि गरम गरम फ्राय करून खाऊ शकता. तर आता हे आपण जे स्नॅक्स आहे अप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे मी थोडंसं तेलामध्ये आपण हे स्नॅक्स बनवणार आहोत. तरी पण खूप कुरकुरीत होतं. तर थोडंसं तेल मी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर हा एक बॉल यामध्ये ठेवायचा आणि मस्त सर्व बाजूने असं कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घेऊया. कमी तेलामध्ये होतं त्यामुळे सर्वच खाऊ शकतात. ज्यांना कमी तेलाचे पदार्थ आवडतात त्यांनी हे नक्की ट्राय करून पाहावं. खूप छान लागतं. यामुळे एक तर काय होतं माहिती आहे, तेल तर कमीच वापरलं जातं, जास्त तेलकटही होत नाही आणि चवीलाही खूप छान लागतात. थोडंसं वरून मी तेल टाकते, जास्त नाही, हलकंसं. म्हणजे काय होईल, वरची बाजू अशी कोरडी वाटायला नको म्हणून थोडंसं तेल वरूनही घालून घ्यायचं आहे. तर जास्त नाही, एका बॉलला म्हणाल ना तर पाव चमचा एवढंच तेल लागत असेल, जास्त तेलही लागत नाही. आता याला कवर करून किंवा बिना कवर करून तुम्ही मध्ये पलटून हे फ्राय करून घेऊ शकता. तर इथे मध्ये थोड्या वेळाने मी पलटून घेते बघा. तर आता आपण हे असेच मध्येच पलटत गोल सर्व बाजूने फ्राय करून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही. 5 मिनटामध्ये तुमचे हे स्नॅक जो आहे फ्राय करून तयार होतो. कारण थोडा वेळ लागेल, कारण 5 मिनटं तर लागणारच, कारण गोल सर्व बाजूने आपल्याला फिरवून हे फ्राय करून घ्यायचं असतं. तर जसं तुम्ही गोल फिरवत जाल तसं ते व्यवस्थित सर्व बाजूने एकसमान फ्राय होत जातं. तरी बघा मस्त. आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे, तेलामध्ये फ्राय करत असाल तर डायरेक्ट डीप फ्राय तर कधी हे फाटण्याचे पण चान्सेस असतात. तर तुम्ही असं अप्पे पॅन असेल तर असे बनवून फ्राय केलात तर काहीही टेन्शन येत नाही. कोणीही सहज बनवेल एवढे हे टेस्टी, हे क्रिस्पी असे आपले स्नॅक्स तयार होतं ब्रेड आणि स्वीट कॉर्नचं. तर नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. तर कलर बघू शकता, मी सर्व बाजूने पलटून त्याला फ्राय करून घेतलेलं आहे. कलर बघू शकता, सर्व बाजूने एकसमान आलेला आणि खरंच खूप कुरकुरीत असं हे स्नॅक्स आपलं तयार झालेलं आहे. सॉसबरोबर खूपच छान लागतं. तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघू शकता सर्व बाजूने व्यवस्थित आपलं स्नॅक जे आहे फ्राय झालेलं आहे. तर गरम सर्व करा, सर्वच आवडीने खातील. कमी तेलामध्ये बिना फ्राय करता हे स्नॅक्स तुम्हाला नक्कीच बनवायला पाहिजे. आणि आवडलं तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.